आजकाल तुम्ही तुमचे व्हॉट्सअप उघडले की सगळ्यांचे डीपी, विशेषतः महिलांचे डीपी बदललेले दिसतायत ना. सर्वसाधारण दिसणारी आपल्याच गल्लीतली पिंकी अचानक दीपिका ही फिकी वाटावी अशी स्टायलिश वाटते ना त्या स्लीवलेस ब्लाउज आणि शिफॉनच्या साडीतल्या डीपीत. काय बरं या त्यांच्या ओव्हरनाईट आलेल्या सौंदर्याचं रहस्य, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. त्याचं उत्तर आहे जेमिनाय बनाना ट्रेंड. तर आपल्या घरातल्या बऱ्याच पोरींनी हा ट्रेंड वापरून त्यांचे फोटो एडिटही करून घेतले असतील. कधी साडी, कधी स्टायलिश ड्रेस, तर कधी विंटेज लुक मध्ये स्वतःला पाहून त्यांनाही भारीच वाटत असेल यात दुमत नाही. पण हे करताना यामागे काय तोटे आहेत याचा विचार तरुण पिढी करत नाही आणि नुकसान झाल्यावर हाती उरतो फक्त पश्चाताप. अशा कितीतरी घटना आता समोर येत आहेत. काहींनी आपले गळ्यापर्यंतचे फोटो टाकलेत, पण हातात किती सोन्याच्या अंगठ्या आहेत किंवा कुठे तीळ आहे हे एवढे डिटेल्स एडिट झालेल्या फोटोमध्ये त्यांना दिसून आलेत. इंस्टाग्राम युजर असलेली झलक भवनानी हिच्यासोबत हेच घडले. तिने अपलोड केलेल्या एका फोटोमध्ये तिचा डावा हात दिसत देखील नाहीये, पण एडिट झालेल्या फोटोमध्ये तिच्या डावा हातावर असलेला तीळ देखील दिसतोय. त्यामुळे ती देखील हादरून गेलीये. अशाच प्रकारे हादरून गेलेल्या अनेकींनी आता तक्रारी केल्यात. पुढच्याला ठेच आणि मागचा शहाणा म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून स्वतःला वाचवा. काय बाबा एवढं या ऍप मध्ये की ज्यांनी सगळ्यांना सुंदर केलंय. तुमचे असे फोटो टाकणं खरंच बरोबर आहे का? याचे फायदे, तोटे आणि ह्याची घ्यायची खबरदारी काय, सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. पहिल्यांदा जाणून घेऊया हे ऍप काम कसं करतं. जेव्हा तुम्ही जेमिनाय ऍप मध्ये नॅनो बनाना प्रॉम्प्ट मध्ये फोटो किंवा व्हिडिओ टाकता तो तुमच्या मोबाईलवर एडिट होत नाही. तो थेट ऍपच्या सर्व्हरवर अपलोड होतो. तिथे AI फिल्टर्स लागू होतात आणि मग एडिट केलेला फोटो परत मोबाईलवर येतो. याचा अर्थ तुमचा मूळ डेटा कायमस्वरूपी कुठेतरी बाहेर साठवला जातोय. त्यामुळे तुमचे फोटो किंवा इतर डेटा कायमस्वरूपी कुणाच्या तरी ताब्यात आहे हे किती धोकादायक आहे. यात पहिला धोका असा, जर सर्व्हरचं सिक्युरिटी कमजोर असेल तर हॅकर्स हा डेटा सहज डाउनलोड करू शकतात. फोटोत दिसणारी सोन्याची चेन, अंगठी, चेहऱ्यावरचा तीळ हे सगळे डिटेल्स अनोळखी लोकांच्या हाती जाऊ शकतात आणि त्यातून तुमची फसवणूक होऊ शकते. धोका दुसरा असा की जर तुम्ही पब्लिक वायफाय वापरलं आणि जर ऍप TLS प्रॉपरली वापरत नसेल तर हॅकर्स तुमचं सेशन कॅप्चर करून फोटो, टोकन्स, पासवर्ड्स देखील चोरी करू शकतात. त्यातूनही फसवणुकीचा धोका आहे. तिसरा धोका हा आहे, फ्री ऍप्स मधल्या ज्या ऍड्स आहेत त्या तुम्हाला फेक पेजवर घेऊन जाऊ शकतात. फेक पेजवर क्लिक केलं की क्रेडेन्शियल्स चोरी होतात आणि कधी कधी मालवेअर APK पण डाउनलोड होतं. यात सगळ्यात मोठा आणि भयानक धोका हा आहे की डीप फेकचं डेंजर. तुमचा चेहरा डेटा सेटमध्ये केला की त्यावरून तयार होतात फेक व्हिडिओज जे ब्लॅकमेलिंगसाठी वापरले जाऊ शकतात आणि मुलींच्या बाबतीत हे फार भयानक असू शकतं. तुम्हाला कसं कळणार की तुमचं अकाउंट कॉम्प्रोमाइज झालंय? तर त्याचे काही सोपे मार्ग आहेत. फोनमध्ये बॅटरी अचानक जास्त खपायला लागली की समजून घ्यावं अकाउंट कॉम्प्रोमाइज झालेलं आहे. अनोळखी SMS किंवा OTP तुमच्या फोनवर यायला लागले तरी देखील हे एक चिन्ह असू शकतं. सोशल मीडियावर अनऑथराइज्ड लॉग इन अलर्ट्स येतात आणि ऍपमध्ये सतत सबस्क्रिप्शन किंवा पेमेंटसाठी मागणी व्हायला लागते. तर या सगळ्यावर आता उपाय काय ते पाहूयात. ऍप परमिशन तपासायची. गॅलरी, माईक, लोकेशन हे कायम बंद ठेवायचं. ती परमिशन कुणाला द्यायची नाही. शक्य तितकं ऑनलाईन एडिटिंग वापरायचं नाही आणि ऑफलाईन एडिटिंगवरच जास्त जोर द्यायचा. फक्त प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर मधूनच ऍप डाउनलोड करायचं. पब्लिक वायफाय टाळायचं किंवा मग VPN वापरायचं. स्ट्रॉंग पासवर्ड आणि 2FA लावायचं. अज्ञात लिंक्सवर क्लिक करायचं नाही, हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. क्लाउड बॅकअप बंद ठेवायचा. जेव्हा गरज नाही तेव्हा मीडिया सिंकच होऊ देऊ नका. हा सगळ्यात सोपा मार्ग आहे, कारण हे फार सामान्य आणि वेगानं होणारं लीक आहे जिथून तुमचा डेटा चोरी होऊ शकतो. कॉन्फिगरेशन चुकीचं झालं की हजारो युजर्सचे मीडिया डेटा यातून बाहेर पडतात. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी जर तुमची यात फसवणूक झाली असेल तर सायबर सिक्युरिटी हेल्पलाईनची मदत घ्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा आणि लोकांना जागृत करा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. काळजी घ्या.